इतिहासात नाव कोरण्यासाठी राजा होणं गरजेचं नसतं. कधीकधी राजा वाचवण्यासाठी मरण पत्करणं हेच खऱ्या शौर्याचं लक्षण असतं. त्या रात्री सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रक्त सांडणार होतं. एक माणूस जाणून होता, आज मी परत जाणार नाही, पण तरीही तो उभा राहिला, कारण समोर होता स्वराज्याचा राजा. ही गोष्ट आहे पावनखिंडीत अमर झालेल्या बाजीप्रभू देशपांडेंची. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते. सिद्धी जोहरचं भयानक वेढा, अन्न कमी, शस्त्र कमी आणि शत्रू अमाप. सगळ्यांना माहीत होतं, जर महाराज पकडले गेले तर स्वराज्याचा अंत निश्चित. त्यावेळी दरबारात शांतता होती, पण त्या शांततेत एक आवाज उठला, महाराज, आपण निसटू शकतो. हा आवाज होता बाजीप्रभू देशपांडेचा. रात्रीचा अंधार, पावसाचा मारा, सह्याद्रीचे अरुंद घाट. योजना ठरते, महाराज गुपचूप विशालगडाकडे निघतील. बाजीप्रभू मावले घेऊन पावनखिंडीत शत्रूला अडवतील. सगळ्यांना माहीत होतं, ही जबाबदारी म्हणजे मरणाची हमी. शिवाजी महाराज बाजीप्रभूंना म्हणतात, तू येऊ नकोस, तुझी गरज मला जिवंत हवी आहे. बाजीप्रभू शांतपणे म्हणतात, महाराज, स्वराज्य जिवंत राहण्यासाठी माझं मरण आवश्यक असेल तर तो सौदा मला मान्य आहे. पावनखिंड, अरुंद दगडी, रक्त शोषून घेणारी वाट, शत्रू हजारोंच्या संख्येत आणि इथे फक्त 600 मावले. ढोल नगारे नाहीत, घोषणा नाहीत, फक्त तलवारींची चमक आणि हर हर महादेवचा निनाद. पहिला हल्ला होतो, रक्त सांडतं, मावले पडतात, पण मागे हटत नाही. बाजीप्रभू पुढे असतात. प्रत्येक घावात निष्ठा असते, कर्तव्य असतं. एक नाही, दोन नाही, 18 जखमा. रक्त अंगावरून वाहत होतं, तलवार जड होत होती. मावले ओरडतात, सरदार, आता मागे हटूया. बाजीप्रभू गरजतात, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एक पाऊलही मागे नाही. तोफेचा आवाज म्हणजे महाराज विशालगडावर पोचल्याची खूण. तो आवाज ऐकण्यासाठी बाजीप्रभू मृत्यूशी लढत राहतात. शेवटचा शत्रू समोर येतो. बाजीप्रभूंच्या हातात शेवटची ताकद आणि तेव्हाच तोफेचा आवाज घुमतो. बाजीप्रभू हसतात, डोळे मिटतात. कर्तव्य पूर्ण झालं होतं. पावनखिंड पावन झाली, कारण जिथं बलिदान झालं होतं. विशालगडावर तोफेचा आवाज ऐकून महाराज थांबतात. बाजीप्रभू परत आले नाहीत. शिवाजी महाराज म्हणतात, आज स्वराज्य वाचलं, पण मी माझा एक आधार गमावला. राजा रडतो, इतिहास थांबतो आणि बाजीप्रभू अमर होतात. बाजीप्रभू देशपांडे फक्त युद्ध नव्हते, ते शिकून गेले. कर्तव्य म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय आणि बलिदान म्हणजे काय ते सांगतात. स्वतःचं आयुष्य लहान असतं, पण उद्दिष्ट मोठं असेल तर मरणही महान ठरतं. आज आपण विचारतो, मला काय मिळेल? बाजीप्रभू विचारत होते, स्वराज्य वाचेल का? आज आपण भीतीला शरण जातो, पण मृत्यूला सामोरे गेलो तर बाजीप्रभू पावनखिंडीत उभे राहू शकतात. तर तुम्ही आयुष्यात अडचणींसमोर का नाही? कारण इतिहास नेहमी बलिदान करणाऱ्यांनाच असतो. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी.